मिडल ईस्ट कंट्रीजमध्ये ज्या पद्धतीने आता सध्या कन्फ्लिक्ट वाढत चाललेलं आहे ते थांबायला काही तयार नाही आहे. त्याचा परिणाम भारतामध्ये आता दिसून यायला सुरुवात झालेली आहे. आपल्या भारत देशामध्ये गॅस सिलेंडर आणि त्यांची टंचाई आता निर्माण होत चाललेली दिसून येते. याच्यासाठी केंद्र सरकारने आता आपला जो काही जुना कायदा आहे, ज्याला इसेन्शियल कमोडिटी ॲक्ट म्हटल्या जात आहे, जीवनावश्यक वस्तू कायदा 1955 हा लागू केलेला आहे. याचा मूळ उद्देश काय आहे, तर आपल्याकडं जीवनावश्यक वस्तूमध्ये ज्या काही गोष्टी असणार आहेत तर त्याची असलेली साठेबाजी तुम्हाला करता येणार नाही. जर एखाद्या व्यक्तीने अशा प्रकारची साठेबाजी करण्याचा प्रयत्न केला, जसे की गॅस सिलेंडरचे असलेले एक्स्ट्रा स्वतःजवळ सिलेंडर ठेवायला सुरुवात केली, तर अशा वेळेस त्याला पनिशमेंट दिल्या जाणार आहे. ह्या ॲक्टच्या कलम 3 नुसार सेंट्रल ऑथॉरिटीकडं ही पॉवर दिलेली आहे की तुम्ही जाऊन डिरेक्टली काय करू शकतात, रेड मारू शकतात. आणि कलम 7 नुसार याचं जर कोणी उल्लंघन केलं असेल तर त्याला 3 महिने तर जास्तीत जास्त 7 वर्षाची शिक्षा होऊ शकते.